सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बेलवर क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे अर्जुन मयुरी. आणि खरं सांगायचं तर कामाचा खूप लोड आहे आणि या स्टोरीकडे वळायला होतच नाही. विजय मंजूमधून बरंचसं काही सांगत असते, त्यामुळे अर्जुन मयुरीचं सांगायला वेळ भेटत नाही. चला आता अर्जुनरावाने त्यांच्या हार्ड रोमॅन्सनं तिच्या पोटात दुखावलं आणि ती वेडी. तिला त्यानं इतकी हसायची सवय लावली होती की पोटात दुखत होतं तरी हसत होती आणि त्याला वाटायचं ही नक्की नाटक करते, की खरंच तिच्या पोटात दुखते. आणि आताही फॅक्टरीत होता तरी सारखा फोन करून म्हणायचा, मयू संध्याकाळी येतोय, आत जाऊन बघतो की कुठे दुखते. आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, चावट कुठले, जा तिकडे. आणि अर्जुनराव आता सिरियस होत म्हणाले, मयू संध्याकाळी आपण डॉक्टरांकडे जाऊया, मी आता थांबणार नाही बरं का. आणि ती म्हणाली, बरं आधी घरी या मग बघू. आणि अहो उन्हात तसेच फिरू नका, ऊन खूप आहे, टोपी घालून फिरत जा. आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले, बायको तू आपल्यातल्या आपल्यात टोप्या घालायला लागलीस का गं. ती म्हणाली, का आता मी काय केलं. तो म्हणाला, अगं मी 4 व्हीलरमध्ये फिरतो, मग ऊन कसं लागेल, माझी फिरकी घेतेस का. ती म्हणाली, का 4 व्हीलरमधून खाली उतरून कुठेतरी जात असालच की सतत त्या गाडीचा पत्रा डोक्यावर असणार आहे तुमच्या. आणि तो म्हणाला, बरं बाई तुझा रेडा गाबणा, मी तुझं ऐकलं, आता ठेवू का फोन. आणि फोन ठेवू का म्हटलं की इकडे लाजाळूचं झाड काहीतरी आठवण येऊन लाजायला लागलं. हो पण नाही आणि नाही पण नाही. आणि तो पुन्हा एकदा हळू आवाजात म्हणाला, ए मयू ठेवू का गं फोन. आणि ती नुसतीच म्हणाली, आणि तो पुन्हा म्हणाला, मग काय करू, ठेवतो ना फोन, खूप कामं पडली आहेत मला. आणि ती म्हणाली, अहो मला की नाही खूप कसं तरी होतं, असं लाजून हसून म्हणाली. आणि हे ऐकून तो आता खुर्चीत नीट व्यवस्थित बसत म्हणाला, ओके मग नक्की कसं होतंय गं. आणि कुठे कुठे कळ उठते, कुठे कुठे चावतंय. आणि ती आणखीन लाजून ओठ चावून हसली आणि म्हणाली, इश्य असं नको ना बोलू, मग आणखीन कसं तरी होतं. आणि तिकडं अर्जुनराव खुर्चीमध्ये मागं टेकून म्हणाले, अगं तुझं या कसं तरीने मला इकडं कसं तरी व्हायला लागलं. आणि तुझं ते ईश्य जीव घेतं माझा. आणि ती पुन्हा म्हणाली, ईश्य असं नाही बोलायचं. आणि तो हसून म्हणाला, ए मयू सांग ना कसं होतंय. आणि ती म्हणाली, आधी तुम्ही सांगा तुम्हाला काय होतंय. आणि तो म्हणाला, हे बघ इथल्या इथे मला टोपी घालू नकोस बरं का, आधी मी प्रश्न विचारला आहे. आणि आता तिला त्याची फार आठवण येत होती. त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटत होती आणि त्याला किस करून मिठीत बसायचं होतं त्याच्या. इतकं काय काय होत होतं तिला. आणि ती काहीतरी बोलणार इतक्यात आतमध्ये सचिन आला. आणि अर्जुनराव लगेच विषय बदलत म्हणाले, त्याचं काय आहे ना मयू, इथे हवा खूप गरम वाहत आहे, अचानक वादळी पावसाचा इशारा दिला आहे आणि गारांसह पाऊस येणार आहे. आणि हे ऐकून मयुरी हसायला लागली आणि म्हणाली, रंग बदलू गिरगिट. आणि तिनंच इकडे हसून फोन ठेवला. आणि आता अर्जुनराव घरी आल्याशिवाय त्यांची मिठी मिळणार नव्हतीच. तरीही तिनं स्वतःला एक घट्ट मिठी मारली, पण हट त्यांच्या मिठीची सर कशालाच नव्हती. आणि आता तो संध्याकाळी घरी आला. ते घरात शिरत शिरत मोबाईलवर बोलत आणि कोणाला तरी सांगत होते, रात्री नक्की जाऊया. हे शेवटचं वाक्य ऐकलं आणि तिला वाटलं की नक्कीच कुठेतरी जाण्याचा प्लॅन आहे. आणि फोन सुरू आहे तोपर्यंतच तिला दमच नव्हता आणि ती म्हणाली, कुठे जाणार. आणि थोडी मोठ्यानंच बोलली, आत्ताच दम टाकत म्हणाली. तसं त्यानं तिच्याकडे रागात बघितलं आणि मयुरी गुपचूप चहा ठेवायला गेली. आणि फोन चालू असताना
असं नवऱ्याला दमात बोलायचं नाही असं किती वेळा सांगितलं होतं अर्जुनरावांनी, तरी मयुरीच्या डोक्यात बसत नव्हतं. आणि आता ती तसं बोलणं खाणार त्याचं बोलणं खाणार म्हणजे खाणार. आणि तो तिकडच्या तिकडे फ्रेश झाला आणि ती गुपचूप चहा घेऊन गेली. आणि अर्जुनराव चहा घेण्याच्या आधी तिची खरडपट्टी काढत म्हणाले, तुला किती वेळा सांगितलं, फोन सुरू असताना माझ्याशी असं बोलू नकोस. तुझा लाड करतोय हे अख्ख्या जगाला माहीत आहे आणि तू अख्ख्या जगाला दाखवून देऊ नकोस की माझ्यावर रुबाब करतेस. आणि ती म्हणाली, सॉरी, पण कुठे जाणार, मला भीती वाटली म्हणून विचारलं. आणि आत्ताच सांगून ठेवते अर्जुनराव, रात्रीचं कुठंही जायचं नाही. 2 पोरं आणि मी एवढ्या मोठ्या घरात कसं थांबणार, आम्हाला भीती वाटते. आणि अर्जुनराव स्वतःवर गर्व करत म्हणाले, मयू, अगं 2 बछड्या आहेत तुझ्या सोबतीला, कशाला घाबरतेस, आणि तू सुद्धा वाघीण आहेस की. ती म्हणाली, ते मला काहीही माहीत नाही, नाही जायचं म्हणजे नाही जायचं, असं म्हणून 2-4 वेळा तिने तिथे पाय आपटले आणि निघून गेली. आणि अर्जुनरावांनी लगेच सचिनला फोन केला आणि म्हणाले, सचिन, आय घातली, माझ्या बायकोला लगेच वास आला की मी कुठेतरी जाणार आहे आणि आत्तापासूनच रुसून बसली बघ. आणि सचिन म्हणाला, त्यांना म्हणवणं तुझ्यासाठी काही अवघड आहे का, नेहमीचं तर आहे ते, तुझ्या डाव्या हाताचा मळ. आणि तो म्हणाला, ठीक आहे, अरे पण ती चिडली, रागवली, ओरडली तर तिला बोलणं सोपं जातं रे, पण माझी येडी राधा रडायला लागली की मग काही खरं नाही. आणि सचिन हसून म्हणाला, बघ बघ काय होतंय ते मला सांग, मी रेडीच आहे, मग जाऊया आपण. मग आता जेवण करताना सुद्धा अर्जुनराव खूप हसून हसून बोलत होते, एक्स्ट्राच हसत होते जर नेहमीपेक्षा. येतानाच केळी वगैरे घेऊन आले होते आणि मयुरी काहीच खात नव्हती. तो तिला म्हणाला, मयू, आता काय करतेस ग, अशी का बसलेस, तू पण खा ना. जेवण शिळं होण्याची वाट बघतेस का. आता ती रुसून जेवत नव्हती आणि म्हणाली, मला नाही खायचं, खा तुम्हीच. आणि आता ती जेवत नव्हती म्हणजेच नक्कीच काहीतरी गोंधळ करायचा तिच्या मनात होता हे त्यानं ओळखलं. आणि तिच्या तोंडापुढे घास घेऊन गेला आणि लाडी गोडी लावत म्हणाला, खा ना गं बायको, आता तुझ्या पोटात माझी मुलं वाढणार नाहीत तरीसुद्धा मला तुझी काळजी घेतलीच पाहिजे. ती म्हणाली, मला हे नकोच, मी केळी खाऊन झोपणार. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, अगं मग तुला झोपताना केळी देणार आहे मी, ते तू मागितलं नसतं तरी दिलं असतं. आणि रागवलेल्या मयुराणी लागले की हसायला आणि म्हणाली, शी, निर्लज्ज कुठले. आणि मग अर्जुनराव म्हणाले, चल आपण दोघे एकत्र खाऊया, असं म्हणून तिच्या समोर सरकला आणि एकत्रच पातळ भाजीचा काला केला. आणि म्हणाला, चल केळ खोल एक, काल्यासोबत केळ मस्त लागतं. आणि आता मयुरीला सुद्धा एक विनोदाचा पंच सुचला आणि म्हणाली, चेन खोलू का, म्हणजे केळ दिसेल. आणि तो दिलखुलासपणे हसला. दोघेच होते, मुलं जेवण करून झोपली होती आणि बिनधास्त चाललं होतं त्यांचं. आणि तो म्हणाला, चल चल खा, खूप आगाऊ झाली आहेस तू पण. आणि ती म्हणाली, अर्जुनराव, सांगा ना कुठे जाणार, मी सांगते बरं का, मी तुम्हाला पाठवणार नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, तमाशाला जाणार आहे. जाऊ दे ना, जास्त लांब नाही, फक्त 15 किलोमीटर. आणि तिनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, तुम्ही दिवसभर थकत नाही का हो, तुम्हाला कंटाळा कसा नाही, इतक्या लांब जाणार फक्त तमाशा बघायला, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझी परवानगी मागतोय, तुला भाव देतोय, मग तू अशी करशील का, शहाणी माझी राणी, असं नाही करायचं. आणि ती म्हणाली, मी करणार, मी नाही जाऊ देणार. आणि आता तू हा कर या ना कर,
तू है मेरी किरण. असं म्हणणारे अर्जुनराव म्हणाले, तू नक्की होकार देणार. आता तिला माहीत होतं काहीच उपयोग होणार नाही, तरीसुद्धा ती त्याला निक्षून म्हणाली, मी होकार देणार नाही अर्जुनराव. आणि अर्जुनराव म्हणाले, तू देणार बायको. माझ्या बायकोचा मला कॉन्फिडन्स आहे. मी तुला भाव देतोय म्हणून तू जास्त भाव खायचा नाही. इतकी वर्ष संसार केला आहे मी तुझ्यासोबत, उगीच नाही. 15 वर्ष झाले आपल्या लग्नाला. आणि मयुरी चकित होऊन म्हणाली, काय बाई गो, 15 वर्ष झाली? मला तर कळलंसुद्धा नाही. सहज असं पुस्तकाचं पान उलटावं अशी वर्ष संपत गेली. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आपण बायको सांभाळीच अशी, तिला अजिबात दुखावलं नाही. पण माझी बायको मलाच का नकार देते काय माहीत. तशी ती पण खूप शहाणी आहे बरं का, मला जाऊ देणार. हो ना. आणि सांगू का, मी कोणाला तरी प्रॉमिस करून बसलो ग मयू. आणि आता नाही गेलो ना तर मात्र माझ्यावर चिडतील. आणि कशाचं काय प्रॉमिस, यांनीच सगळ्यांना घोड्यावर घातलं होतं आपण जाऊया म्हणून. तमाशा म्हटलं की माणसाच्या अंगात भूत संचारतं. आणि ती वैतागून म्हणाली, जाणं गरजेचं असतं का हो? कशाला प्रॉमिस करता? आधी घरात विचारतो आणि मग येतो असं म्हणायचं नाही का? अर्जुनराव म्हणाले, म्हणजे लोकांना वाटेल की बायकोचा बैल आहे. माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकतो. आता तिला राग आला आणि म्हणाली, ठीक आहे. आणि आता त्याच्यासोबत जेवण केलं नाहीच तर तो जेवला नसता, तसाच गेला असता. म्हणून ती रुसून एका रूममध्ये जाऊन बसली. आणि तो तिथं गेला आणि गुणगुणतच ना 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 असं म्हणत नाचाबाडा लावतच तयार झाला. आणि म्हणाला, मयू चल ना तिकडे बस, इथे बसू नकोस. मी जातोय बरं का, फक्त 2 तासात येतो. असं म्हणून खाली वाकून तिच्या गालाच्या पप्प्या घेतल्या, तोंडात तोंड घालून पप्प्या घेतल्या, तिथली लाईट बंद केली. आणि आता ती लवकर घरी या, मी वाट बघते असं म्हणाले. आणि अर्जुनराव म्हणाले, शहाणी माझी बायको. ती म्हणाली, आता शहाणं व्हावं लागतं, काय करणार? तुम्हाला नाही ना कळत? नाही म्हणून कळतच नाही तुम्हाला? आणि मग तो गेला. जाताना तिला दरवाजे लाव अशा सूचना दिल्या. आणि पोहोचल्या पुन्हा तिथं तिला रिपोर्टिंग केलं, पोहोचलो ग असं म्हणून. आणि मयू बघ ना, ढोलकी वाजायला लागली सुद्धा असं म्हणून तिला आवाज ऐकवला. आणि मयुरी इकडे हसून म्हणाली, अहो आता तुम्ही फडावर जाऊन नाचू नका म्हणजे बरं. आणि तो हसून म्हणाला, तू जा म्हणाली तरी जाणार नाही. आणि इतक्यात अर्जुनचा दुसरा एक मित्र आला आणि म्हणाला, अरे अर्जुन काय करतोस? कोण आहे रे? कोणासोबत बोलतोस? ठेव फोन. आणि अर्जुनराव म्हणाले, कोणी नाही रे, आहे एक वेडी बाई, उगीच सारखी फोन करते. असं म्हणून बाय बाय म्हणून फोन ठेवला. आणि इकडे मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाले, मी येडी बाई का? पण आता तो येईपर्यंत जीव टांगलेला होता. आणि रात्री माणसं तमाशा गोंधळ का करतात हे तिला कळतच नव्हतं. त्यात हे हरहुन्नरी आणि हौशी व्यक्तिमत्व जिथं असल तिकडं तमाशाला पळायचं. आणि मयुरीला वाटलं, आता आपणच पायात घुंगरू बांधायला शिकावं, म्हणजे माझ्या नवऱ्याचे पाय घरात राहतील. जाण्याबद्दल काहीच नाही, पण रात्रीच्या प्रवासाची भीती वाटायची. आणि आता तो उशिरा आला घरी, तीही जागीच होती. तिच्याशिवाय दरवाजा कोण उघडणार? त्यानं बेल वाजवायच्या आत तिनं दरवाजा उघडला. आणि अर्जुन म्हणाला, मयू किती वेळा सांगितलं, अगं माझा आवाज ऐकल्याशिवाय दरवाजा उघडू नको, दुसरंच कोणी असतं तर. आणि मयुरी म्हणाली, तुमच्या पावलांवरूनच मी ओळखते की तुम्ही आहात. आणि मग तो फ्रेश झाला आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. लहान मुलाला जवळ घेतलं आणि अर्जुनरावांनी हळूच पाठीमागून मिठी मारली. तशी तिच्या अंगामध्ये वीज चमकून गेली, कारण त्याचा जागा झालेला पुरुषार्थ तिला खुणावत होता आणि तिला मोहात पाडत होता. आणि तिनं समोर डोळे झाकले आणि चेहऱ्यावर लाजून हात ठेवला आणि लाजायला लागली. मग त्यानं तिला स्वतःकडे वळवलं आणि तिचं मधासारखं गोड हसू बघून म्हणाला, बोल, दुपारी तुला काय काय होत होतं? आता तुझा डॉक्टर आलाय आणि सगळ्या आजारांवर एकच इंजेक्शन देणार. असं म्हणून त्यानं भस्कन तिच्या नाजूक भागाला हात लावला आणि मयुरी लाजून चूर चूर झाली. आणि मग ती म्हणाली, आधी पोटात खड्डा आला. आणि त्यानं बरं म्हणून पोटावर बेंबीजवळ तिच्या तिळावर किस केला आणि ती लाजून चूर झाली. आणि मग म्हणाला, आता तू जे आजार सांगशील ना तिथं तिथं मी इलाज करणार.
आणि मग ती हसून लाजून म्हणाली. मग छातीमध्ये धस्स झालं. आणि आता त्यानं तिथेही तिला तीळ होता, तिथेही एक किस केला. आणि मग ती म्हणाली, मग माझ्या हातापायाला ना कंप सुटला. आणि अर्जुनरावांनी हातावर सुद्धा किस केला आणि तिच्या गाल्यावर, मानेवरच्या तिळावर आणि सगळ्यात शेवटी ओठांवरच्या तिळावर किस केला. आणि त्यानं तिला आज तिच्यावर चुंबनांची बरसात करून श्रीमंत करून टाकली. आणि तिनंही पुन्हा ती सगळी श्रीमंती, तिचं धन ऐश्वर्य, तन मन धन सगळं त्याच्यावर लुटलं. आणि तरीही ती भिकारी नाही झाली, उलट त्याची स्वामिनी बनून राहिली. आणि आता सगळं झालं आणि स्वारींना तमाशातलं गाणं आठवलं. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला, असं करून तिच्यासमोर ओठ नाचवायला लागला आणि मयुरी खूप हसायला लागली.